महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी राजू पाटील किडसे यांची निवड। मराठी मुद्द्यांवर सदैव आक्रमक होऊन मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाशिम जिल्हाध्यक्ष पदाची राजू पाटील किडसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तसेच मनसे वाशिम शहर कार्यकारिणी लवकरच बरखास्त करून नवीन पुनर्गठन करावी असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी राजू पाटील किडसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। लवकरच कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येणार असून मराठी माणसाविषयी आस्था असणाऱ्या व खरोखरच मनसेचे विचार घराघरात पोहोचवणाऱ्या नवयुवकांना मनसेत स्थान देणार असल्याचं नवयुक्त जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी सांगितले। या नियुक्ती पत्रावर मनसे उपाध्यक्ष सचिन कदम, मनसे उपाध्यक्ष DK म्हात्रे, मनसे नेते माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मनसे नवयुक्त जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी पक्षाने जिल्हाध्यक्ष पदासाठी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत मनसे प्रमुख सन्माननीय राज ठाकरे साहेब यांचे विचार घराघरात पोहोचवून गाव ते शाखा व घर तिथे कार्यकर्ता निर्माण करून मनसेसाठी सदैव सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणार असल्याची प्रतिक्रिया राजू पाटील किडसे यांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील किडसे यांची निवड झाल्याने नवयुवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी केशव गरकळ, रिसोड। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।